नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. महाराष्ट्रात लवकरच राजकीय भूकंप. या पक्षाचं अस्तित्व संपणार. शिंदेंच्या शिवसेनेत होणार विलीन. विधान परिषदच्या निवडणुकांसाठी अर्ज भरण्याचे शेवटचे 4 दिवस शिल्लक असतानाच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी उलथापालथ होण्याची दाट शक्यता आहे. आगामी विधान परिषद निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं एका पक्षाला थेट विलिनीकरणाची ऑफर दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे. विशेष म्हणजे या विलिनीकरणाच्या मोबदल्यामध्ये विधान परिषदेवर याच पक्षाच्या प्रमुख नेत्याला पाठवण्यास शिंदेंची शिवसेना तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. असं जर झालं तर महाराष्ट्रातील एका पक्षाचं अस्तित्व पुसलं जाणार असून हा पक्ष एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये विलीन झाल्याचं पाहायला मिळेल. हा पक्ष कोणता, हे गणित आहे काय, समजून घेऊया सविस्तर माहिती. शिंदेंसोबत कधी झाली बैठक? पक्ष शिवसेनेमध्ये विलीन करण्याची ऑफर दिली आहे. त्या पक्षाचं नाव आहे बच्चू कडू. एकेकाळी लोकसभा निवडणुकीमध्ये नवनीत राणा यांच्या उमेदवारीला बच्चू कडू यांनी विरोध करत महायुती विरोधात भूमिका घेतली होती. त्याच बच्चू कडूंना शिवसेनेकडून विधान परिषदेवर संधी दिली जाऊ शकते अशी चर्चा आहे. मात्र विधान परिषदेवर येण्यासाठी बच्चू कडू यांना त्यांचा प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन करावा लागेल अशी अट बच्चू कडू यांच्यासमोर शिवसेनेनं ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 19 एप्रिल रोजी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांच्यात अर्धा तास बैठक झाली. यात विधान परिषद उमेदवारीवर चर्चा झाल्याची माहिती आहे.